तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली आहे। बैठकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सुप्रिया सुळे, अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते आणि एकत्रित ही बैठक झालेली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढवण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तर सकाळी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। सध्या ही बैठकही संपलेली आहे। बारामतीमध्ये पवार कुटुंब बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच दरम्यान अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आहे। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची एक स्वतंत्रपणे बैठक झालेली आहे। आता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि कालचा पुणे आणि पिंपरी चिंचवडचा निकाल या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे। मात्र या बैठकीचा नेमका तपशील किंवा बैठकीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये। तर आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पवार एकत्र दिसू शकतात, एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। तसे संकेतच शशिकांत शिंदे असतील, अमोल कोल्हे असतील की स्वतः अजित पवार असतील या सगळ्या नेत्यांनी दिलेले आहेत आणि त्यानंतर ही बैठक झाली आहे। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, सकाळी पवारांची भेट घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची बैठक होतीये, त्यामुळे या बैठकांमागे नेमकं काय दडलंय, कशासाठी या बैठका होत आहेत? खरं तर माधवी, महानगरपालिकांचे निकाल कालच लागलेले आहेत। त्याच्यामध्ये पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढून देखील राष्ट्रवादीला म्हणावं असं यश मिळालं नाही आणि त्याच्यानंतर आज सकाळी शरद पवार आणि अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची इतर पक्षांची जी आहे नेत्यांची जी आहे ती बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आगामी ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे जे आहे ते सांगण्यात आलं। त्या दृष्टीनं दौंडचे काही लोक जे आहेत, पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे या ठिकाणी आले होते आणि त्याच्यामध्ये जे आहे ते सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील आणि रोहित पवार यांची जवळपास 20 ते 25 मिनिटं बैठक झाली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळेंनी सूचना केलेल्या आहेत असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते की आगामी निवडणुका ज्या आहेत ते एकत्र लढणार। खरं तर आजच सकाळी एकत्र लढण्याचा निर्णय जो आहे तो शशिकांत शिंदे यांनी सांगितला। स्थानिक पातळीवरती जरी तो निर्णय सोडला असला तरी या ठिकाणी जे आहे ते पहिलं पाऊल म्हणावं लागेल। दोन्ही राष्ट्रवादी पंचायत समिती असतील किंवा झेडपी असतील एकत्र लढण्याची त्याची सुरुवात दौंडमधून झालेली आहे आणि साधारणतः 20 ते 25 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आणि आता आगामी काळात कशा पद्धतीने दोन्ही पक्ष एकत्र लढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच जयदीप, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।